कव्हरेजमध्ये पुन्हा एकदा स्वागत आणि अर्थात इथे गिरगाव चौपाटीवरती ओपन एअर स्टुडिओ TV 9 आणि तिथून हे बुलेटिन होतंय। थेट जाऊयात आपण पुन्हा एकदा लालबागला, कारण आपल्याला माहितीये लालबागच्या राजाची मगाशी आरती झाली आणि त्याच्यानंतर लगबग सुरू झालेली आहे, कारण काही क्षणातच लालबागच्या राजाचं प्रस्थान होईल। मात्र कशी लगबग सुरू आहे तिथे जाणून घेतलेलं आहे माझी सहकारी रसिकाईनं, बघूयात। तयारी पूर्ण झालेली आहे, पांगापांग सरकलेली आहे, गर्दी सरकलेली आहे। मगाशी तुम्ही बघू शकता इथे जी गर्दी होती ती आता कंप्लीट जागा रिकामी केलेली आहे, फक्त आणि फक्त लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी। आता राजा कधीही केव्हाही निघेल, बघा तुम्ही इथे पोलीस पांगापांग करत आहेत। मगाशी इथे जी गर्दी होती ती आता संपूर्ण रिकामी केलेली आहे, बॅरिकेड्स लावलेले आहेत। पलीकडे जी आहे ती रांग अजून आहे। मी जोरात बोलते, गणपती बाप्पा मंगल मूर्ती। इथे बॅरिकेड जरी लावलेले असले, इथे पांगापांग जरी झालेली असली तरी लोकांचा उत्साह कमी झालेला नाहीये। लोक जास्त मोठ्या जोराने, जास्त उत्साहाने इथे येत आहेत। पाठीमागे पण तुम्ही बघाल तर प्रचंड गर्दी आहे। आता कोणत्याही क्षणी लालबागचा राजा इथे हजर होईल, कोणत्याही क्षणी राजा बाहेर येईल। बाहेर येण्यासाठी लोक आतुरतेने वाट बघत आहेत। तुम्ही त्या साईडला बघता की कॅमेरे लागलेले आहेत, मीडिया स्टँड आहे इथे, सोबतच लोक मोबाईल असो, DSLR कॅमेरा असो, बऱ्याच पद्धतीने मोठ्या प्रमाणात लालबागच्या राजाचा एक झलक आपल्या कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करण्यासाठी लोक आतुर झालेली आहेत। गणपती बाप्पा। तर लालबागच्या राजाची इथली ही सगळी लगबग जी आहे ती रसिकांना आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे। आणि खरं तर लालबागच्या राजाची ख्यातीच अशी आहे की कोळी बांधवांच्या नवसाला पावणारा असा लालबागचा राजा आहे। आणि याच लालबागच्या राजाच्या चरणी ज्या आहेत त्या सगळ्या महिला भगिनी कोळी ज्या आहेत ते या ठिकाणी पारंपरिक नृत्य करून राजाला जे आहे ते वंदना करताना आपल्याला पाहायला मिळतं। आपण जर पाहिलं तर सगळ्या कोळी भगिनी ज्या आहेत ते या ठिकाणी पारंपरिक नृत्य साजरे करून जे आहे ते लालबागच्या राजाची आरती होईल आणि त्यानंतर लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक जी आहे ती खऱ्या अर्थानं सुरू व्हायला सुरुवात होईल। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सगळ्याची आठवतो वॉकथ्रू जाऊ दे, लाईव्ह संपल्यावरती आपण खाली उतरून करू, लाईव्ह संपल्यावर खाली उतरून करू।